दिशा अतिशय समजूतदार मुलगी आहे रे. म्हणजे तिच्याकडनं या अशा वागणुकीची अजिबातच अपेक्षा नाहीये. पण आज काय झालं होतं तिला काय माहित. मीरा, बोल मीरा. अहिल्या, आपल्या मैत्रीची तू ही हिंमत केलीस? मी थोड्या दिवसांसाठी माझ्या मुलीला तुझ्याकडे काय सोडलं? तू तिचा पाण उतारा करून तिला घरातून निघून जायला सांगितलंस? अगं ती तुझी होणारी सून आहे. तू असं कसं काय बोलू शकतेस? बिचारी खूप रडत होती. मीरा, मी दिशाला घरातून जायला सांगितलं हे तुला कळलं, पण मी ते का सांगितलं हे नाही कळलं का? मला सगळं कळलंय अहिल्या. त्या दिशाची काय चूक आहे मला सांग. तिच्या एंगेजमेंटला किती महिने झाले आणि त्यात लग्नही लेट होत आहे. त्यामुळे कोणीही फ्रस्ट्रेट होईलच ना ग. आणि आता झाली चूक तिची, पण त्या पाठीमागचं इंटेन्शन तिचं वाईट नक्कीच नसणार आहे. ट्रस्ट मी, प्लीज तिला समजून घे ग. हवं तर मी तिच्या वतीने तुझी माफी मागते. ठीक आहे, तू माफी मागायची काही गरज नाहीये. चुका होतात, पण मीरा, ही चूक अतिशय गंभीर होती हे लक्षात ठेव. हे बघ, मला दिशाच्या रूपाने या घरात दुसरी दामिनी नाही आणायची. नाही नाही, अगं माझी दिशा तशी नाही आहे. तुला माहिती नाही त्या माझी दिशा किती बिझनेस माइंडेड आहे, करिअर ओरिएंटेड आहे. तिचीही काही स्वप्न आहेत. आणि ती नोकरांच्या पाठीमध्ये कशाला वेळ वाया घालवेल ग. तू बघच, ती अगदी तुझ्यासारखीच होईल, दुसरी अहिल्या. नाही, दुसरी अहिल्या होण्याची काहीच गरज नाही. दिशा फक्त प्रीतमची चांगली बायको, किर्लोस्कर कुटुंबाची गुणी सून आणि स्वतःच्या पायावर उभी राहणारी एक बिझनेस वुमन जरी झाली ना, तरी खूप झालं अगं. हे बघ, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व भिन्न असतं. कुणीही कुणासारखं वागायचा किंवा बनायचा प्रयत्न करू नये. आणि मीरा, प्रत्येकाने आपलं जगणं समृद्ध करायचं असतं. दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करायचा नसतो. कळतंय मला अहिल्या, मी हेच बोलते तिच्याशी. मी तुला शब्द देते, यापुढे तिच्याकडून अशी कोणतीही चूक होणार नाही. मग तर झालं. ठीक आहे, उद्या नारळी पौर्णिमा आहे. गुरुजी येतील, त्यांच्याकडून दिशा आणि प्रीतमच्या लग्नाचा मुहूर्त काढून घेऊ आणि लवकरात लवकर लग्न करून टाकू. थँक्स अहिल्या, माझ्या डोक्यावरचं दडपण गेलं. उद्या नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. मी विसरलेच. काय ग अहिल्या?